कॉन्स्टेबल, वेळ पडली तर हिला आपल्या गाडीतून पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल आज. होय सर. तुम्ही आता माका पकडू केलास. या म्हणजे चोर सोडून संन्याशाक फाशी. संन्याशाचा मुखवटा लावून चोरीची कामं करणारी माणसंही असतातच की. गावाला काय सांगवतस? काय नाही. मग काय गावात एखादा उपक्रम राबवतेस का? ग्रामपंचायतीला उभं राहायचंय निवडणुकीला, भाषणाची तयारी करतेस आणि तुम्ही काय टाळ्या वाजवायला आलात? नाही साहेब, आम्ही हैसरच बसलेलो होतो. ही झाली इतका काय सांगी होता तुमका? हा गो, नजर खाली. बोला. आम्ही जातो साहेब. इकडे या तुम्ही. काय 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 बोलत होते? ते नायकांचं चौकशी चालू आहे ना साहेब. चौकशी चालू आहे आणि सगळ्यांची चौकशी होणार आहे. नायकांच्या वाड्यामध्ये राहणाऱ्यांची आणि त्यांच्याशी संबंधित सगळ्याच व्यक्तींची. हा, तेव्हा कोण काय बोलतंय यापेक्षा कोण खरं बोलतंय ते बघा. हा साहेब. त्या सगळे हा साहेब, चला चला रे. मग आता तुम्ही माझी पण चौकशी करणार आहात? हो, सगळ्यांची. तुझ्यावरही संशय आहे. मी काय केलंय? या नायकांनी माझ्यावर अन्याय केल्याने, माका मारूचो प्रयत्न केल्याने आधी त्यांना अटक करा. हो, खरंच आहे. तुझ्यावरनं अन्याय झाला. अण्णा गेल्यानंतर 6वा वाटा कुणाचा हा प्रश्न घरातल्या सगळ्यांना पडला. हा 6वा वाटा तुझ्या नावावर होता. या वाटणीनुसार तुझं लग्न होईपर्यंत तुला या वाड्यामध्ये राहता येणार होतं. त्याशिवाय तुझ्या नावावर काही जमीन होती, अगदी मोजकीच. पण तुला सगळ्यात जास्त आनंद झाला तो या वाड्यात आल्याचा. तू वाड्यात आल्यानंतर घरातल्या सगळ्यांना कळलं की तू अण्णांचीच मुलगी आहेस. सगळे तुझा रागराग करायचे आणि तुलाही त्यांच्याविषयी मनात राग होता. तुला बदला हवा होता आपल्या आईला मिळालेल्या वागणुकीचा, आणि म्हणून तू नायकांच्या वाड्यात राहून या सगळ्याचा बदला घ्यायचं ठरवलंस. तू अनेक गोष्टी घडवायला लागलीस जेणेकरून या घरातल्यांच्या मनात तुझ्याविषयी दहशत निर्माण होईल, आणि तू जे सांगशील काय झालं? काय बघताय? देविका थांब. काय झालं? काय चाललंय तुझं? नाही म्हणजे बाहेर वाकून बघतीयस, किती वाजले विचारतीयस, कोणी येणार आहे का? कोण? आई बाबा येत आहेत. हे काय येते तिथे आता? त्यांचं काय काम आहे ते? आता मी कशी सांगू नका येऊ म्हणून? देविका, तुला माहिती आहे ते इथे आल्यावर काय होतं? तुझ्या आईचा स्वभाव तुला माहिती आहे ना? हे बघ, सॉरी सॉरी ना देविका. मला एवढंच म्हणायचंय की घरात काय प्रॉब्लेम सुरू आहे तुला माहिती आहे. विश्वासनी सगळ्यांवर संशय घेतलाय, आणि हे जर तुझ्या आईला कळलं ना तर खूप प्रॉब्लेम होते. कळतंय तुला मी काय बोलतोय ते? हो, पण आता येत आहेत तर नाही कशी म्हणू? आणि येत आहेत तर काहीतरी तर कारण असेल ना? काय काय कारण आहे? सांगते, पण आई बाबा आल्यानंतर.
आहास ना? मी बरोबर आहे. तुम्ही कशी आहात? आम्ही पण बरी असो. नशीब ह्याने ओळखल्यान. कोण तुम्ही? काय रे, आम्ही गळ्यात पाठी घालून फिरायची काय? दरवेळेस कसं काय विसरतेस रे तू? तर माका काय माहित. मग तू आता आठवतच बस. तुझ्यावर लागा काम काय येड लागा नाही असा. चला हो. आठवला माका. तुम्ही तुम्ही देविका बहिणीचे आऊस बापूसास ना? होय होय. बघितलाच माका सगळा माहिती आहे. सगळा काय रे, तुका काय माहित? सगळं माहिती आहे ना. माका ता पण माहिती आहे. माई आहेत ना माई, त्यांका कोणीतरी यश दिला ता माहिती आहे माका. आणि विश्वासराव भाऊ आहेत ना, त्यांनी ना सगळ्यांची चौकशी केली. बरं, कोणाकोणाची चौकशी करतो? सगळ्यांची. माधव भाऊंची केलानी, दत्ता भाऊंची केलानी, नाथाची केलानी, आणि मग अभिरामरावांची? त्यांची विसरलंय. मग जा हव्या ना, आता बरोबर विसारतस ना तू. आणि ह्या तू आमका सांगितलंस तर कोणाक सांगा नको हा. काय ता? अरे आता आमका काय सांगलंस तू? ता विसरलंय. नशीब. चला हो. हॅलो. फोन उचलायला एवढा उशीर का झाला? का विचार करत होतास माझा फोन अटेंड करायचा का नाही? नाही अरे, फोन जरा बाजूला ठेवला होता ना. बरं, आता कुठे आहेस? घरी आहे. मला जरा ताबडतोब येऊन भेट. आता? हो, आत्ताच. अरे मग देविकाचे आई वडील येतात. हो, मग मी त्यांना घेऊन यायला सांगत नाहीये. तू निघून ये. घरात लोक आहेत ना त्यांचा पाहुणचार करायला. पण मी काय म्हणतो, अभिराम, तुला यावं लागेल आणि आत्ताच यावं लागेल. अभिराम, तू मला रिक्वेस्ट केली होतीस की चौकशी पोलीस स्टेशन मध्ये न करता घरामध्ये करावी, आणि मी त्यावेळी तुझं ऐकलंय. आणि त्यावेळी तू मला हेही म्हणाला होतास की मी तुझ्या कामाच्या आड येणार नाही. नाही, मी तुझ्या कामामध्ये नाही येणार. माझं एवढंच म्हणणं आहे की आता न भेटता नंतर भेटलो असतो तर. अभिराम नाईक, मी तुम्हाला मित्र म्हणून गप्पा मारायला नाही बोलवते. केसच्या संदर्भात चौकशीसाठी बोलवतोय. ताबडतोब निघून या पोलीस स्टेशनला. का तुम्हाला आणायला कोणी पाठवू? नाही, मी येतो ना. पण पोलीस स्टेशनला वहिनी मला विश्वासने भेटायला बोलवलं होतं, चौकशीसाठी. काय सुरू आहे या विश्वासरावचं? सगळ्यांवरच त्याचा संशय आहे. मला तर आश्चर्य वाटतंय. माझी चौकशी करावीशी कशी नाही वाटली त्याला अजून. माई तुम्ही पण बाहेर. अभिभाऊ, काय झालं रे? पोलीस. निलिमा नाईक, तुमका आमच्या सरांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं.